असा प्रश्न नका विचारत जाऊ की हनुमान उडाले कसे होते. प्रश्न हा विचारत जा की एखाद्या व्यक्तीमध्ये सत्यासाठी एवढी निष्ठा कशी असू शकते. त्यांनी आपलं आयुष्य पण आला लावलं, पण आपली उत्सुकता मात्र अशा प्रश्नांमध्ये असते की ते उडाले कसे असतील. अच्छा, एवढी ताकद होती त्यांच्यात की डोंगरच उचलून आणला, मग तो कसा आणला असेल. आपण हे समजूनच घेत नाही की हनुमान कशाचे प्रतीक होते. आपण त्यांना केवळ एक सजीव प्राणी बनवून टाकलं, जो उडतोय वगैरे, ज्याच्या शेपटीला आग लावली आहे आणि तो लंका जाळतोय. लंका कशाचं प्रतीक आहे हे सुद्धा आपल्याला समजत नाही. हे सगळे सिम्बल्स आहेत, केवळ प्रतीक आहेत. मी असं म्हणत नाहीये की लंका नावाचं राज्य कधी नव्हतं. मी फक्त एवढंच म्हणतोय की ते राज्य अस्तित्वात असलं तरी त्या राज्याचा वापर एक प्रतीक म्हणून करण्यात आलेला आहे. हे अगदी शक्य आहे की राम आणि सीता खरंच होते आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर असे लोक खरोखर होते सुद्धा, निश्चितच होते. पण त्यांच्या कथांचा सुद्धा विशिष्टपणे प्रयोग केला गेला आहे जनमानसाच्या चेतनेला उच्चतम संभावनेपर्यंत नेण्यासाठी.